किती टाके होते आजी? 40. बापरे. आजीच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. हे बघा. आजी लवकरच बरी हो. मोठी यात्रा आहे यंदा आमच्या गावची. तारखेला आहे काय? दरवर्षी असते ना? दरवर्षीपेक्षा जास्त जोरात आहे यंदा. 26 तारखेला 26 डिसेंबरला फार मोठा कार्यक्रम आहे. पुण्याची कोणतरी सम्राज्ञी येणारे प्रसिद्ध. कसं वाटतंय? चांगलं दिसलं पाहिजे पप्पांना असं. पप्पांना नाही का आपण नाही आवडत नाही. तेच ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज सकाळपासून आमची भरपूर कामं चालू होती कारण की आज संडे आहे आणि सुट्टी सो सगळं लेटच असतं. खूपच लेझी संडे असतो असं म्हटलं तरी चालेल. तर आमच्या घरातली ऑलमोस्ट कामं वगैरे आवरलेली आहे, स्वयंपाक पण झालेला, आता आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. सो बघूया आज आपला दिवस कसा होतो, ब्लॉगला कसं स्टार्ट करावं हेच मला समजत नव्हतं, बट केलं मी स्टार्ट. सो बघूया आपण आपला आजचा ब्लॉग कसा होतो. इकडे आता आम्ही जेवण करतोय मस्त. जेवणात आहे फ्लॉवरची भाजी, पोळी आणि ही करंजी दिवाळीच्या उरलेल्या सारणाची बनवलेले आहे आम्ही. पण आता खायला मस्त लागतंय का वाई? संपल्यानंतर खा वाटत ना, त्यामुळे बनवले आता आम्ही परत. आता आपल्याला लग्नाच्या होत्या, लग्नाच्या पुऱ्या खाऊन झाल्या, मग आता काल बनवलं. येस, आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी. आमच्याकडे मामा, आजी आणि श्री आलेले आहेत. आणि काय म्हणता आजी? काय नाही व्हायचं काय, आज बाजार करायचा. रविवारचा बाजार, सिन्नरचा बाजार आहे का आज? पेशंटच्या भेटायला जायचे. आमची जाऊबाई आजारी आहे. अच्छा. आणि इकडे आमचे श्री भाऊ, त्यांनी मला खूप सारी हेल्प केली आहे. जे इथून मागचे तुम्ही लग्नाचे व्लॉग बघितले ना, त्याच्यामध्ये मला श्रीची खूप सारी हेल्प झाली आहे. त्यांनीच सगळे व्हिडिओ घेतले जे की मला जमतच नव्हतं व्हिडिओ वगैरे घ्यायला. त्याच्यामुळे बिचारा श्रीनी मला खूप सारी हेल्प केली. लाजताय श्री बिचारे. कोणती यात्रा? लवकरच एक यात्रेचा ब्लॉग येणार आहे, त्याच्यात पण श्रीची हेल्प होणार आहे मला. आता इकडे सगळे आम्ही जण बसलोय आणि चालू आहे आमच्या गप्पा. हिंदवी पाटील पुण्याची ती काय प्रमुख आकर्षण? हिंदवी पाटील येणार आहे नाचण्यासाठी. घातले त्यांनी सगळे या, मग द्या ना आमंत्रण. मामाच्या गावची यात्रा आहे ना. वाटोळीच्या आमच्या नाही, व्हिडिओद्वारे सगळ्यांना आमंत्रण दे. कसे काय श्री बोलले श्री सांगा. आजी सांगा. मोठी यात्रा आहे यंदा आमच्या गावची. तारखेला आहे काय? दरवर्षी असते ना? दरवर्षीपेक्षा जास्त जोरात आहे यंदा. या वर्षी जास्त 26 तारखेला 26 डिसेंबरला. अच्छा. आणि फार मोठा कार्यक्रम आहे. पुण्याची कोणतरी सम्राज्ञी येणारे प्रसिद्ध. अच्छा. तर सर्वांनी या सगळ्यांनी. आजीने व्हिडिओद्वारे सगळ्यांना आमंत्रण दिलंय. आजीच्या गावची यात्रा आहे. So, या भव्य 12 गाड्या उत्सव. आता मी चालली आहे गावामध्ये. मला थोडंसं काम आहे, साड्यांचे ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायला टाकायचे. सो जाते मी. मला वेळ काही भेटत नाही, संडेच असतो माझ्याकडे, की त्या दिवशी मला खूप सारे कामं असतात, माझे पण आणि घरातले पण. सो सगळं काही एकाच दिवशी असतं माझं. सो आता मी जाते. चलो. त्यानंतर मी गावात गेली. मला जायचं होतं दुकानामध्ये, माझ्या पप्पांसाठी ड्रेस घ्यायचा होता. तर मम्मी आली होती आणि पप्पांसाठी छान असा ड्रेस घेतला, म्हणजे कापड घेतला. पप्पा स्टिच करून घेतात. सो भरपूर बघितले, पण मग जो आवडला तोच घेतला. आणि हा जो बघताय ना तुम्ही, तो मला छान वाटला, सो तोच घेतला पप्पांसाठी ड्रेस. कसा वाटतोय हा डिझाईन? छान आहे, पण पप्पा घालतील असं कपडे. पप्पांना वाईट पाहिजे. हा कडक आहे बघ. कडक कपडा आहे ना, खराब होईल. धुवून आचून जाईल. डिझाईन पाहिलं किती छान. पण कडकच घेत ना. यात असं थोडं कडक पाहिजे, याच्यात थोडं असं वाटत भरलेलं भरीव कापड, असं भरलेलं आहे. जाडसर असं रफ कापड पाहिजे, असं रफ. एवढं पातळ पण मग एकदम पेपर सिल्क आहे. नाही कपडा भारी होईल. ते नाही, हे वर्ष हे पेपर सिल्क नाही. हो, पेपर काढ. हे खराब होऊन जातं, आकसून जातं ना. आकसून फाटून जातं, खराब होतं लवकर. 2 दिवसात आपण पहिले घेतलं होतं ना, खराब होऊन जातं. पोरी तुझं कपडा भारी भारी वाटते. म्हणजे अंगावर भारी वाटते. याच्यात कलर आहे का? कलर नाही ना, कपडा चांगला, बाकी काही नाही. कसं वाटतंय? चांगलं दिसलं पाहिजे पप्पांना असं. हो, भारी. पप्पांना नाही का आपण नाही आवडत नाही. नाही तेच ना. खूप सारे बघतो पण कन्फ्युजन होत आहे. कलर असा दिसतो ना. दिसतंय. पण अजून दाखव काहीतरी नवीन वेगळं. नवीनच आलेली तुमच्या समोरच फोडून लावले. म्हणजे 20 मिनिटं झालेली आधी.
त्याला ते टाकायचं होतं. खूप सारे ड्रेस बघतोय पण कोणता घ्यावा कन्फ्युजन चालू आहे आमचं. बरं सर. इतका सारा भाजीपाला घेऊन आली आहे मी. पालक, मेथी, वटाणा तर खूप महाग भेटलाय. एवढासा पावशेर आहे पण तो 30 रुपयाचा आहे. बट मला घ्यायचा होता सो घेतला मी. आणि गाजर वगैरे घेतलाय. आणि इकडे असा मस्त चहा ठेवलाय छानपैकी, आलं गवती चहाचा चहा. आता आम्ही पिऊ. आणि इकडे आई बसले, आराम चालू आहे यांचा. थंडी वाजते. येस, बाहेर जायचं आहे आम्हाला. एक पेशंटला भेटायला जायचं आपल्याला. आणि अजून एक ठिकाणी जायचंय, जर गेलो तर ते पण दाखव. येस, ओके. तर गाईज आता आम्ही चाललो आहेत पेशंटला भेटण्यासाठी आजी बाबांकडे. सो चलो, कोणत्या आजी बाबांकडे चाललो आहे हे तिथे गेल्यावर तुम्हाला समजेलच. तर इकडे आम्ही आजी बाबांना भेटायला आलो आहे. आजीच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. हे बघा इतकं सारं. किती टाके होते आजी? 40. बापरे. आणि हे ओले का अजून? हा 2-3 आहे ओले. 4 ओले, खालचे सुकले. काही काढले हे ओढले राहिले म्हणून हे तसेच ठेवले. हम्म, हे परत 8 दिवसांनी काढायला बोलवलं असं. हो ना. तर आम्ही सगळे भेटायला आलोय. हा, आजीच्या घरात खूप साऱ्या वस्तू आहे. हे बघा खूप साऱ्या शोच्या वस्तू आहे. मस्त आहे पण सगळं काही. आजीला सांग आराम कर. आराम करायचा. आजी माझी पण आजी आहे आणि माझ्या मिस्टरांची पण आजी आहे. दोघांची पण आजी. आमच्या आईची मामी. आईंची मामी आहे आणि माझ्या मम्मीची आत्या. तर असं दोघांकडून पण. हो, बाबा काळजीच घेतात आजीची. बाबांची आजीची खूप एकदम अशी म्हणतात ना, नाही, दोघांनी पण एकमेकांची काळजी घ्यायची असं. भारी जोडी आहे बाबांची आजीची. आजीशिवाय बाबांना करमत नाही. आजी बाबांची आठवण सांगायची म्हटलं तर बाबांना आणि आजीला फिरायला खूप आवडतं. आणि आजी सोबत आम्ही जितकं काही फिरलेलो आहे मला खूप म्हणजे चांगल्या असं आठवणी आहेत. मजेशीर आठवणी. आजीला असं म्हणजे आजी आपल्या आताच्या पिढीला एक आपण म्हणतो ना, आताच्या पिढीशी एक जुळवून घेणारी आमची आजी आहे. आताच्या पिढीचं कसं असतं ते आहेत आजी बाबा तेच ना. आजी बाबा आता कसं आहे सुदैवाने एक वय माणूस आजीचं थोडं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं तरी आता आजी लवकरच बरी हो आणि आजी लवकर चालता येऊ आजी एकदम फास्ट मध्ये की जेणेकरून परत कुठे जरी जायचंय का असा प्रसंग येईल. मग आम्ही पण सोबत राहू. सगळे पण समुद्रात जायचं आम्हाला. आजीचा पाय लवकर बरा झाला का आम्ही जाऊ. आजीने मस्त पैकी मेथीचे लाडू बनवलेले. आजीचं ऑपरेशन आजीला ऑपरेशन झालंय म्हणून बनवले. ऑपरेशन झालं आजीचं पण खातो मी आहे बघा. असंच असतं ना, तुझी मजा असते. आजी बनवून दिले आजीला. आजी म्हणजे आजीला तिच्या बहिणीने बनवून दिले. तर आजीने ते आम्हाला पण खायला दिले. टेस्ट करून बघा. तर आता आम्ही पण खातो लाडू. कसा वाटला? मस्त आहे. इकडे आजीचं किचन आहे. छान आहे किचन पण. सगळ्या ट्रॉल्या वगैरे केलेल्या आहे पूर्ण बघा. इकडे पण हा एक रूम आहे. आणि इथे सगळे पितळाचे भांडे, पितळाचे ग्लास, तांब्याचे ग्लास किती सारे बघा. तांबे ग्लास भरपूर सारे. जुनं सामान वगैरे. इकडे देवघर आहे. इकडे देवघर आहे. इकडे पण आहे. खूप छान. आणि हे मामा जे आत्ताच 7-8 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. त्याच्यामुळे आजी बाबांना तेही थोडंसं दुःख आहे. पण मग ते दुःखातून सावरायचाही प्रयत्न करताय. त्याच्यामुळे मग आम्ही येत जात राहतो आजी बाबांकडे. आणि इतकं आहे सगळं काही. इकडे पण एक रूम आहे. हे सगळं कोठे वगैरे ठेवलेलं आहे. स्टोअर रूम टाईप. इकडे पण आहे असं किचन वगैरे छान. पितळाचे डब्बे. हे बघा इतके सारे पितळाचे डब्बे. का गाजी तुझ्या सासूच्या हातचे असतील? हे बघा पातेले पितळाचे. हे मोठे डब्बे, थोडे छोटे डब्बे. सगळं मस्त आहे.
सगळं पॅक वगैरे करून ठेवलेलं. मस्त आहे पितळाचे डब्बे. आता ते कुठे बघायला भेटत नाही जास्त, बट असतात. आजीचं ना आपलं हे आजी बाबा आम्हाला पूर्ण घर दाखवत आहे. हे बघा वरती पण सगळे भांडे वगैरे ठेवले. हे बघा किती सारे तांब्या पितळाचे पातेले, मोठे मोठे पंचपात्री, तांब्याच्या हंडा, कळशी, खूप सारे भांडे. मस्त किचन पण छान. मी खूप लहानपणी आलेली होती. जुन्या काळात म्हणजे आजी बाबांच्या काळात पितळाच्या भांड्यांचं खूप महत्व होतं. एक असं होतं की माझ्याकडे हंडा आहे, माझ्याकडे पातेलं आहे. तर तो एक आपण कधीतरी बघू, आपण या सगळ्या भांड्यांचा एक संच आपण काढून बघू नक्की. इकडे पण सगळे भांडे वगैरे ठेवलेले. हे बघा डब्बे वगैरे सगळे वरती. आजीचं कसं उंच वाटत आहे मला, है ना? उंच वाटते. हे बघा इकडे पण खाली सगळ्या ट्रॉल्या वगैरे पूर्ण सगळ्या. हे लहान मुलं केलेले. का बरं असं? हे लॉक सिस्टीम. अच्छा, लॉक वगैरे लावून घ्यायचं. त्या दोन्ही ट्रॉल्या बाहेर उघडत नाही असं. हा, लहान मुलं हे करतात. हे बघा असं आहे आजी त्यांचं किचन छान. छोटी तिथं. तर काय जसा होता आमचा आजचा दिवस. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.